श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपले स्वामी या पृथ्वी तलावर होते, अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. बघा, आपण स्वामी चरित्र वाचतो किंवा त्याचे अध्याय वाचतो तेव्हा त्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात किंवा त्या गोष्टींचा पासून आपण अवगत असतो. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बरेच असे घटना आहेत की ज्या आणि असे चमत्कार आहेत जे स्वामींनी केले आहेत पण आपल्याला माहिती नाही आहेत. आणि तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या गोष्टीचं नाव जे आहे ते मोहोळच्या ब्राह्मणाचा मुलगा जिवंत केला. तर असे म्हणतात 1775 साली श्रावण महिन्यात श्री स्वामी समर्थ पंढरपुरास आले होते आणि तेथून काही दिवस मोहोळास होते. त्या गावात एक ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या दरडीत एक गुहा असते आणि दारावर एक मोठा दगड आहे. त्या गुहेत महाराज राहत असत. एक वेळ असे झाले की मोहोळच्या एका सत्वसंपन्न ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. अचानक मरण पावला आणि त्या ब्राह्मणाने किंवा आणि त्याच्या स्त्रीने किंवा म्हणजे त्याच्या बायकोने रडून रडून खूप आकांत केला व ईश्वराचा धावा करून ती दोघे आळवू लागली. त्यांचे ते दुःख पाहून गावातील लोकांना फारच वाईट वाटत होते. लोक ब्राह्मणाची समजूत काढून म्हणाले की गावात एक संन्यासी फिरत असतात. ते फार तेजस्वी ओजस्वी असून सत्पुरुष दिसतात. तर त्यास जाऊन ही हकीकत सांगा, म्हणजे ते काहीतरी उपाय करतील. नंतर तो ब्राह्मण स्त्रींचा म्हणजे स्वामींचा शोध घेत फिरू लागला, परंतु पत्ता काही लागेना व निराश होऊन परत घरी येण्यास निघाला. इतक्यात एक बाई समोर येऊन म्हणाली, चला तुम्हा श्री स्वामी समर्थ दाखवते. असे सांगून त्या ब्राह्मणास बरोबर घेऊन ती गुहेजवळ आली व सांगू लागली की या गुहेत श्री स्वामी समर्थ बसले आहेत, हाक मारा. नंतर तो ब्राह्मण श्रींची पुष्कळ प्रार्थना करून देवा धाव आता असे म्हणून गुहेपाशी गडबडा लोळू लागला. जशी द्रौपदीची लज्जा रक्षण करण्याकरिता भगवंताने धाव घेतली तशी त्या ब्राह्मणाची करुणापर हाक ऐकून महाराज म्हणजेच आपले स्वामी समाधी सोडून धावत गुहेच्या बाहेर आले व ब्राह्मणास हातास धरून म्हणाले, भटजी, तुमच्या मुलास नीट घोड्यावर बसवून समुद्रातीराकडे पाठवा. आता या शब्दांचा अर्थ कोणाला कळेना. ज्या बाईने समर्थांस दाखविले ती बाई म्हणाली, भटजी, तुमचा कार्यभाग झाला, घरी जा. असे सांगून ती बाई निघून गेली. ब्राह्मण श्रींस साष्टांग नमस्कार घालून घरी येऊन पाहतो तो मुलगा उठून बसलेला होता. मग काय विचारता, ब्राह्मणास परमानंद होऊन मुलास वस्त्रालंकार घालून घोड्यावर बसविले आणि श्रींच्या दर्शनास गेले. गुहेजवळ येऊन श्री समर्थांस साष्टांग नमस्कार घालून पुष्कळ स्तुती करून श्रींची षोडशोपचार पूजा केली व ब्राह्मण भोजन घालून सर्वांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जय जयकार केला. पुढे तो ब्राह्मण स्वामी भक्ती करून इहपर सुखास पावला. तर बघा मंडळी, जेव्हा आपण भगवंताला, आपल्या देवाला मनापासून आळवतो, मनापासून भक्ती करतो आणि श्रद्धा ठेवून आपण भगवंताला आपलंसं मानतो किंवा आपण भाव ठेवून जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा आपला देव नक्की आपल्या जवळ धावून येतोच. तर या कथेतून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण जेव्हा मनातून देवाला आळवतो किंवा हाक मारतो तेव्हा भगवंत श्री स्वामी समर्थ आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात आणि म्हणूनच ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, आजच्या कथेत एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.